नमस्कार, मी सायबी. युगांधर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगांधर महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा. 15 ऑगस्ट 2026 शनिवार रोजी सकाळी 7 वाजता विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल अपेक्षा जाधव, संगीता दरेकर, अविनाश भोळे, विजय बरकले, दिलीप चव्हाण, अशोक मोरे, सचिन पाटील, कृष्णकांत सोगानळ, सुनील गावित, चंद्रकांत गायकवाड, रेश्मा वाघ, कोमन आंबेडकर, राधिका ओमासे यांना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वन्दे मातरम् सस्यश्यामलां मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये विविध पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणारे मागच्या काही महिन्यामधले जे अंमलदार अधिकारी आहेत त्यांचा सत्कार आपण आज करणार आहोत. तर माजी साहेबांना विनंती करतो की ते कार्यक्रमाची कोल्हापूर येथून ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणून आरोपीदास 2 दिवसांमध्ये अटक करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांचे नाव अग्रस्थानी नेल्याने त्यांची उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आले. मुद्देमाल वर्षाप्रमाणे सुरळीत लावून किमती मुद्देमाल व रजिस्टरी दाखल मुद्देमाल या वरचे काम अग्रस्थानी नेले आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त लीड यांनी घेतल्यामुळे आता टीमचं यामध्ये कामगार अग्रस्थानी घेऊन गेलेले आहेत त्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला. परिमंडळ 4 मध्ये प्रलंबित यादीमध्ये माहिती अधिकार अर्जामध्ये पोलीस ठाण्याचे नाव विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन तर्फे शहरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण 12 अंमलदार अधिकारी यांना आज आम्ही सन्मानित केलेलं आहे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल. त्याचबरोबर मी आणि आमची विठ्ठलवाडी पोलिसांची टीम जी आहे विठ्ठलवाडी मधील सर्व नागरिक महिला यांची सुरक्षा आणि त्याचबरोबर येथील क्राईमला कंट्रोल करणे आणि निर्भयपणे येथील नागरिक वावरू शकतील, नशामुक्त शहर होऊ शकेल अशा पद्धतीने आमची कार्यपद्धती राहील याची मी या स्वातंत्र्य दिनी ग्वाही देतो. पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.